काल संडे होता ती थोडी निवांत होती. काल संडे होता ती थोडी निवांत होती. मनाला मिळालेली ती शांतता क्षणात सरून गेली. मनाला मिळालेली ती शांतता क्षणात सरून गेली. आज पुन्हा पहाट उघडते, अलार्मच्या आधीच तिचे डोळे उघडते. आज पुन्हा पहाट उघडते, अलार्मच्या आधीच तिचे डोळे उघडते. जबाबदारीचा आवाज झोपेपेक्षा मोठा असतो बरं का. जबाबदारीचा आवाज झोपेपेक्षा मोठा असतो बरं का. ती उठते, घर अजून झोपलेलं असतं. ती उठते, घर अजून झोपलेलं असतं, पण तिच्या आधीच सुरू झालेलं असतं. पण तिच्या आधीच सुरू झालेलं असतं. चुलीवर आग पेटते, तव्यावर पोळी पडते. चुलीवर आग पेटते, तव्यावर पोळी पडते. फुगणारी पोळीबरोबरच तिचं धैर्यही फुगतं बरं का. फुगणाऱ्या पोळीबरोबरच तिचं धैर्यही फुगतं बरं का. हात भाजतात ती थांबत नाही. हात भाजतात ती थांबत नाही. कारण घर चालवताना तिचं दुखणं ती कधीच मोजत नाही. कारण घर चालवताना तिचं दुखणं कधीच मोजत नाही. कोणी विचारत नाही थकलीस का. कोणी विचारत नाही थकलीस का. तरी रोज स्वतःला म्हणते आत्ताच नाही थकले मी. तरी रोज स्वतःला म्हणते आत्ताच नाही थकले मी. पोळी जळू नये म्हणून, पोळी जळू नये म्हणून ती सतत लक्ष ठेवते. पोळी जळू नये म्हणून ती सतत लक्ष ठेवते. आणि आयुष्य जळू नये म्हणून ती स्वतःला विसरते. आणि आयुष्य जळू नये म्हणून ती स्वतःला विसरते. एक स्त्री आहे जिच्या कामाचा आवाज नसतो. एक स्त्री आहे जिचा कामाचा आवाज नसतो. पण तिच्या न केल्याने सगळं काही थांबतं बरं का. पण तिच्या न केल्याने सगळं काही थांबतं बरं का. काल संडे होता, आज सोमवार आहे. काल संडे होता, आज सोमवार आहे. पण तिच्या आयुष्यात जबाबदारीला मात्र सुट्टी नाही. पण तिच्या आयुष्यात जबाबदारीला मात्र सुट्टी नाही. पडते, धडपडते, उठते, पोळून घेते, भाजून घेते आणि पुन्हा टायमिंगला आपल्या कामावर जाते. ती एक स्त्री आहे जिच्या कामाचा आवाज नसतो. ती एक स्त्री आहे जिच्या कामाचा आवाज नसतो. पण तिच्या न केल्याने सगळं काही थांबतं. सगळं काही थांबतं. सगळं काही थांबतं. ह्या माझ्या 4 ओळी तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण आज मला या मनापासून आल्या होत्या. आणि आज मला असं वाटत होतं की संडे आहे, पण उद्या मंडे आपण कामाला जाणार आणि आपला हा रुटीन सुरूच असणार. कधी संडे आहे, मंडे आहे म्हणून आपण झोपत नाही. आपल्याला बायकांना आपलीही कामं ठरलेलीच असतात.